नमस्कार मित्रमंडळींनो, आज आहे तारीख 27 मे 2026 आणि आज आपण बघणार आहोत संजय गांधी निराधार योजनाबद्दलच्या ज्या नवनवीन अपडेट आलेले आहे ते आपण एक एक करून कमी शब्दामध्ये बघून घेऊया. ओके, आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर सर्वात आधी ही मोठी बातमी म्हणजे की राज्यातील अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात आता एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे जमा होण्यास प्रक्रिया सुरू झालेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये प्रलंबित हप्ते जे होते ते टप्प्याटप्प्याने आता जमा होत असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर ज्या मित्रमंडळींना पैसे याचे आलेले असतील, ओके, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की लिहा खाली कमेंटमध्ये आणि जिल्ह्याचं तुमचे नाव सांगा. त्यामुळे ज्यांच्या खात्यात अजून पैसे आले नाहीत त्यांनी घाबरून जाऊ नका, टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा होत आहेत. ओके, आता याविषयीची दुसरी अपडेट आहे ती आहे सध्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ बेसिकली विधवा महिला असतील, निराधार महिला असतील, परित्यक्ता महिला, दिव्यांग व्यक्ती, गंभीर आजारग्रस्त आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना याचा लाभ दिला जातो. ओके, आता आणखी एक नवीन अपडेट अशी समोर आलेली आहे की काही दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव 2500 रुपयांचे सहाय्य मिळण्याबाबत आता माहिती चर्चेत आहे. ओके, मात्र यासाठी आधार कार्ड, बँक खाते आणि UDID कार्ड लिंक असणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. ओके, तसेच सरकारकडून EKYC आणि कागदपत्र पडताळणीवर आता मोठा भर दिला जात आहे. ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही, बँक खाते बंद आहे किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत अशा लोकांचे पैसे आता अडकू शकतात. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी तात्काळ आपले खाते आणि EKYC हे तपासून घ्यावे. ओके, आता नंतरची जी अपडेट आहे ती आहे नवीन अर्ज मंजुरीबाबत. ओके, तर नवीन अर्ज मंजुरी प्रक्रियेलाही आता वेग आलेला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नवीन अर्ज स्वीकारले जात असून पात्र लाभार्थ्यांची यादी आता तयार केली जात आहे. त्यामुळे ज्यांना अजून योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे त्यांनी तहसील कार्यालय किंवा संजय गांधी निराधार योजना कार्यालयात संपर्क साधावा, नक्कीच तुम्हाला मदत मिळेल. ओके, आता जी नंतरची अपडेट आहे ती आहे या योजनेचा वार्षिक, ओके, या योजनेसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा आता कमी असणे आवश्यक आहे. तसेच काही प्रकरणांमध्ये BPL यादीत नाव असणे सुद्धा गरजेचे आहे. अर्ज करताना आधार कार्ड, रहिवासी पुरावा, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक आणि आवश्यक बाकीची कागदपत्रे सोबत ठेवावी. ओके, नंतरची अपडेट म्हणजे की अर्ज करण्यासाठी तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय किंवा जिल्हा अधिकारी कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना शाखेत संपर्क तुम्ही साधू शकता. ओके, तसेच वार्षिक उत्पन्न मर्यादा साधारणतः 21,000 पर्यंत असणे किंवा BPL यादीत नाव असणे अत्यंत आवश्यक आहे. ओके, तर मित्रमंडळींनो, तुमच्या खात्यात पैसे आले आहेत का किंवा नाही हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा प्रॉब्लेम आज सांगा. मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईल. आणि अशाच सरकारी योजना आणि नवीन अपडेटसाठी माझं हे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.